नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला दिवाळीच्या रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही दिवाळीच्या रेसिपी दिवाळीला बघतात ना, तर प्रत्येक रेसिपी वेगवेगळी तुम्हाला सर्च करावं लागते आणि प्रत्येक रेसिपीसाठी वेगवेगळ्या चॅनल तुम्हाला बघायला लागतात. तर आज तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्हाला एकाच चॅनलवर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या रेसिपी बघायला मिळतील. आणि सगळ्या काही गोडच्या रेसिपी आहे, काही तिखट आहे, तर त्या कुठल्या कुठल्या आहे तर त्याकरता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, कारण खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आपल्याला दिवाळीला आपण सुरुवातच करंजीनी करतो. तर इथे करंजी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. तर मी इथे ड्रायफ्रूटचं सारण करणार आहे. मी इथे रवा कमी वापरते, बरेच लोक रवा जास्त वापरतात, पण मी इथे ड्रायफ्रूट जास्त वापरते. तर सगळं प्रमाण मी 1 वाटीने घेतलेलं आहे. 1 वाटी बदाम घेतलेले आहे, 1 वाटी काजू घेतलेले आहे. सगळे आपल्याला मीडियम गॅसवर सगळे भाजून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायचे असेल तर ते सुद्धा मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. एक एक व्हिडिओ बघायचा असेल तो सुद्धा टाकलेला आहे. तर इथे 1 वाटी अक्रोड टाकलेले आहे. तर कुठले कुठले साहित्य घ्यायचे आहे ते सुद्धा इथे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर अर्धी वाटी बेदाणे घेतलेले आहे. तर बेदाणे चांगले असे फुलले की आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहे. तर एकदम सविस्तर टिप्समध्ये मी या तुम्हाला सगळ्या रेसिपी इथे आज सांगणार आहे. तर इथे थोड्याशा मगज बिया आणि पंपकिन सीडसुद्धा घेतलेले आहे. तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. 2 चमचे खसखस टाकलेली आहे आणि लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता इथे मी पिस्त्याचे, तुम्ही अखंड पिस्ते असाल तर ते आधी टाका आणि काप असेल तर थोडेसे फक्त भाजून घ्यायचे आहे आपल्याला. हे नंतर आपल्याला दळायचे नाही, हे डायरेक्ट टाकायचे आहे. माझ्याकडे मी पिस्त्याचे काप आणले होते तर ते वापरलेले आहे. आणि पाव किलो इथे खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तर जाडच किसून घेतलेलं आहे, कारण नंतर मी हे पुन्हा मिक्सरला बारीक करणार आहे. जर तुम्हाला दळायचं नसेल ना तर एकदम बारीक चीज किसायची किसणी असते ना, तर त्याने किसून घ्या, तर ते बारीक होतं. मग हाताने चुरलं तरी ते चालतं. आता इथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. सगळे आपले ड्रायफ्रूट आणि खोबरं भाजून झालेलं आहे. आता रवा भाजून घेऊ. तर 1 वाटी फक्त रवा घेतलेला आहे. आणि जो पिठी रवा असतो ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. जाड रवा अजिबात घ्यायचा नाही. आणि जाड असेल तर थोडासा मिक्सरला दळून घ्या, म्हणजे तो बारीक होईल. तर अशा पद्धतीने थोडं थोडं तूप करून टाकून आपल्याला हा रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनटं रवा भाजायला लागतो. आता हे ड्रायफ्रूट दळायचे कसे, तर सुरुवातीला आपल्याला हे मनुके आणि बदाम दळून घ्यायचे. कारण मनुके जर तुम्ही डायरेक्ट दळायला घेतले ना तर ते मिक्सरला चिटकतात, म्हणून अशा पद्धतीने दळायचे. अशी याची आपल्याला शेंगदाण्यासारखा कूट करून घ्यायचा आहे. तर मी या पद्धतीने करून घेतले आहे. तुम्हाला कुटून टाकायचे असेल तर जाडसर तसेही तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे अक्रोड आणि काजू दळून घेतलेले. आता इथे थोडेसे काजू राहिलेले, काजू दळून घ्यायचे आहे आपल्याला आणि अक्रोडही दळून घ्यायचे आहे. आणि त्यामध्येच या पंपकिन सीडसुद्धा मी आणि हे टाकलेले आहे. आधी थोडे काजू आणि अक्रोड दळून घेतले आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता हे सगळे ड्रायफ्रूट आपण इथे दळून घेतलेले आहे. आणि आता शेवटी आपल्याला इथे खोबरं दळून घ्यायचं आहे. तर खोबरं मी थोडंसं जाड किसल्यामुळे मी दळून घेत आहे, पण तुम्हाला दळायचं नसेल तर एकदम बारीक किसणीने किसून घेऊ शकता. मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. एकदम मिक्सर फिरवायचा नाही, नाहीतर खोबऱ्याला लगेचच तेल सुटतं. आणि थोडंसं आपल्याला जाडसरसुद्धा ठेवायचं आहे ना, तर म्हणून असं मिक्सर चालू बंद करून दळून घ्या. आता इथे आपल्याला साखर लागणार आहे. तर 1 वाटी इथे मी साखर टाकलेली आहे. तर साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. मी ड्रायफ्रूट जास्त टाकलेले आहे त्यामुळे इथे साखरेचा वापर इथे कमी केलेला आहे. रवा जास्त वापरला तर साखरसुद्धा तुम्ही जास्त वाढवा. आता हे पिस्त्याचे काप आपण यावर टाकून घेऊया आणि दळलेली साखरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर बाऊलमध्ये मिक्स करता येत नव्हती म्हणून मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि वेलची पूड टाकायची आहे. वेलची पूड हमेशा मी घरातच बनवून ठेवते आणि ती कधी आहे त्या वेळेला आपल्याला अशी वापरता येते. आता सगळं आपलं सारण बनवून झालेलं आहे आणि पुन्हा त्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर हे 8 दिवसानंतर मी ह्या करंज्या करायला घेतल्या आहे. 8 दिवसापूर्वीच करून ठेवलं होतं. जर असं सारण बनवून ठेवलं ना तर 1-2 महिने अजिबात खराब होत नाही.
आता त्याच्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. इथे मी मैद्याचा अजिबात वापर करणार नाही. 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि 100 ग्रॅम तूप कडकडीत गरम करून टाकलेलं आहे. म्हणजे वाटीप्रमाणे जर म्हणाल तर 1 वाटी कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकायचं, चमच्याने हलवायचं. नंतर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हाताचा असा त्याचा उंडा झाला पाहिजे, गोळा झाला पाहिजे, असा लाडू त्याचा तयार झाला पाहिजे. म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे. तर बरेच लोक मैदा वापरतात करंजी खुसखुशीत होण्यासाठी, पण इथे मी नेहमीच गव्हाचं पीठ वापरते. आणि माझ्या सगळ्या ज्या रेसिपी असतात ना, तुम्हाला आता चॅनलवर बघायला मिळतील, सगळ्या रेसिपी मी गव्हाच्याच पिठाच्या बनवलेल्या आहे. सगळे जे गोडाचे पदार्थ आहे ना, ज्यामध्ये तुम्ही मैद्याचा वापर करता, त्यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपलं भिजून झालेलं आहे. झाकून ठेवायचं, अर्धा तास भिजू द्यायचं आहे याला. जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना, इतपत आपल्याला असं मळायचं आहे. तर पीठ छान असं मऊ झालेलं आहे बघा तुम्ही. पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण करंज्या बनवून घेऊया. करंज्यांना आपल्याला अजिबात साचा वगैरे वापरायचा नाही. बिना साच्याच्याच ह्या करंज्या मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. तर एक छोटासा उंडा घ्यायचा आहे. जेवढी करंजी घ्यायची आहे तेवढं पीठ घ्या आणि कोरड्या पिठामध्ये टाकून त्याची पारी तयार करा. तर चांगली पातळ लाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही, इतपत मी पातळ लाटून घेतली आहे. कारण आपल्याला छोट्या छोट्या करंज्या करायच्या आहे ना, तर थोडंसं दूध पण लागणार आहे त्यासाठी आपल्याला. आणि पारीवर आपल्याला सारण 1 ते 1.5 चमचा जेवढं बसेल तेवढं सारण टाकून घ्यायचं आणि दूध लावून घ्यायचं. दूध किंवा पाणीसुद्धा तुम्ही लावू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. आणि मी सुरुवातीला एक मुरड घालायचा प्रयत्न केला, कारण मुरड मला घालता येत नव्हती, पण मी प्रयत्न केलेला आहे घालून बघण्याचा. तर बऱ्यापैकी मला जमलीसुद्धा होती. पण मी आता प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नाने मला ती जमणारसुद्धा आहे. आणि त्यानंतर मी एकच बनवली आहे मुरडवाली करंजी आणि त्यानंतर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अजून एक करंजी बनवून दाखवणार आहे. तर दुसरी मी लाटून घेतली होती आणि सारण पण भरून घेतलं होतं. आपले फोक असतो म्हणजे काटा चमचा असतो ना, त्याने असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं सारणसुद्धा बाहेर येणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने करंज्या बनवून घेतल्या आणि त्या झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या फुटत नाही. तर उघड्या ठेवल्या तर त्या उकलतात. आता इथे मी तूप तापायला ठेवलं होतं, तर अर्धा लिटरच्या वरती मी तूप घेतलेलं आहे. आणि मी सगळे गोड पदार्थ मात्र तुपातच तळते. तुम्हाला तेलात हवं तर तुम्ही तेलातही तळू शकता. तर जेवढ्या बसतील तेवढ्या आता इथे करंज्या टाकून घ्यायच्या आहे. आणि जास्त उलट्या पालट्या मात्र करायच्या नाही खूप जास्त वेळा. तर 1 ते 2 वेळाच आपल्याला उलट्या पालट्या करून घ्यायच्या आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. तर बघा, इथपर्यंत असा गोल्डन ब्राऊन कलर केलेला आहे. आणि गॅस थोडासा मात्र कमी ठेवायचा तळताना. आधी फुल गॅसवर गरम करून घ्यायचं तूप आणि नंतर गॅस कमी करायचा. मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत करंजी चांगली तळल्या जाते आणि करंजी छान खुसखुशीत होते. 1-2 महिना राहिला तरी ह्या करंज्या अगदी जशाच्या तशा राहतात. तर आता आपल्या इथे ह्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी ठुसून ठुसून सारण भरलेलं आहे आपलं. तर अजिबात पोकळ सारण नाही, कारण आपण यामध्ये ड्रायफ्रूट भरपूर वापरलेले आहे. तर आता आपला दुसरा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर इथे मी तुम्हाला बेसनाचे लाडू, सुरुवातीला आपण सगळे गोडाचे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर तिखटवाले. तर त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 किलो. 1 किलोचं प्रमाण आहे हे. अर्धा किलो तूप टाकून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. तर हे बेसन आपल्याला भाजायला कमीत कमी 1 तास तरी लागतो, कारण हलव्यासारखे जर लाडू तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला याला थोडासा वेळ द्यावाच लागेल. तर आता अर्धा तास झालेला आहे, त्यामुळे त्याच्या गुठळ्या झालेल्या आहे बघा. तूप सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, 1 तास झालेला आहे. तूप छान सुटलेलं आहे पिठाला आणि पीठही एक जीव झालेलं आहे. तर यातलं थोडंसं पाव किलो मी पीठ काढून घेणार आहे, कारण माझी सूनबाई प्रेग्नेंट होती, तिच्यासाठी मला लाडू बनवायचे ते बिना साखरेचे. तर तेवढं पीठ मी तिच्यासाठी काढून ठेवलेलं होतं. आणि त्यामध्ये आपण काजूची पावडर टाकायची आहे 1 वाटी आणि डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आपल्याला 1/4 वाटी. तर इथे कमी जास्तही तुम्ही करू शकता, 1 वाटी टाकू शकता, पण थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर मग तेवढं खोबरं मी यामध्ये टाकून दिलं. आता हे या पिठामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता गरम असल्यामुळे खोबरंही लगेच 2-3 मिनटात भाजलं जातं, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि काजूसुद्धा पटकन भाजल्या जातात. आता 4 ते 5 मिनटं झालेली आहे. छान भाजून झालेलं आहे खोबरं. थोडीशी कलरसाठी मी ते
हळद टाकलेली आहे. जर तुमचं दुकानचं पीठ असेल ना तर त्याला कलर ऑलरेडी असतो, त्याला तुम्हाला गरज पडत नाही हळद टाकायची, किंवा यामध्ये तुम्ही फूड कलरही टाकू शकता पिवळावाला. तर इथे अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर टाकलेली आहे. आता इथे आपण साखरेचा बुरादा आपल्याला बनवून घ्यायचा आहे, तर तो कसा बनवायचा. तर इथे मी 1 किलो साखर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे. फक्त साखरेला पाणी सुटेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर बघा साखरेला आता साखर वितळायला लागलेली आहे. साखर पूर्ण वितळली की नंतर आपोआप कोरडी होते. तर ह्या कंटिन्यू आपल्याला ही हलवत राहायचं आहे, कोरडी होईपर्यंत, ही पूर्ण कोरडी होईपर्यंत असं आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागते आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा होतात. आता कोरडी व्हायला लागलेली आहे. 7 ते 8 मिनटं साखर कोरडी व्हायला लागते. तर बघा 7 मिनटं झालेली आहे. तर मी घड्याळ बघूनच हे सगळं केलं होतं. तर एकदम कोरडं असं हाताने कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे त्यामध्ये अजिबात साखरेच्या गुठळ्या झालेल्या नाही. आणि आता एका परातीत लगेच काढून घ्यायचं आणि थंड करून आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. मिक्सरला दळताना काय करायचं की मिक्सर चालू बंद करायचा. बारीक रवा असतो ना, इथपर्यंत आपल्याला ही साखर बारीक करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे साखर बारीक करून घ्यायची आहे. नंतर त्या बेसनामध्ये आपल्याला बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सगळी साखर मी इथे दळून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे. मी प्रत्येक गोडाच्या पदार्थात वेलची पूड आणि जायफळ दोन्ही टाकलेले आहे. तुम्हाला एकच हवं असेल, कुठलंही आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. पण आमच्याकडे दोन्ही आवडतं म्हणून मी दोन्ही टाकते आणि दोन्ही छान लागतं, दोन्हीचं कॉम्बिनेशन. आता हे सगळं हाताने आधी मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण नंतर मिल्क पावडर टाकली, डेसिकेटेड कोकोनट, काजूची पावडर, हे बरंच काही टाकलं ना. त्यानंतर साखर टाकली तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत, तर त्या हाताने अशा मोडून घ्यायच्या. तर त्या हाताने लवकर मोडत नाही म्हणून मी इथे गहू चाळायची चाळणी होती ना, त्याने चाळून घेतलेलं आहे. तर त्यामुळे पटकन चाळून झालं, वेळ लागला नाही. तर तुम्ही हाताने मोडू शकता, पण वेळ लागेल म्हणून ही पद्धत आपल्याला, ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला पटापट दिवाळी वेळेस आपल्याकडे घाईसुद्धा भरपूर असते. तर आता पीठ थोडंसं कोरडं आहे म्हणून मी थोडंसं तूप गरम करून घेतलं वाटीभर आणि थोडंसं अर्धं तूप टाकलं, अर्धी वाटी. तर तेवढंच तूप परफेक्ट असं झालेलं आहे. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हातात घेऊन बघायचं आपला लाडू तयार होत आहे की नाही. लाडू तयार होत आहे. त्यासाठी आपल्याला थोडेसे डेकोरेशनसाठी काजू लागणार आहे. आणि अशा पद्धतीने काजू हातावर एक लाडू बांधून त्यावर एक काजू ठेवायचा आणि हाताने असा छोटे मोठे लाडू तुम्ही कसेही बांधू शकता. आणि त्याला चकाकी येण्यासाठी काय करायचं, हलवाई असेच करतात. तर असे गोल गोल हातावर फिरवायचा, म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेने लाडूला चांगला चकचकीतपणा येतो. तर बघा अशा पद्धतीने मी हे लाडू बनवून घेतलेले आहे. आपले सर्व लाडू इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला एक तोडूनसुद्धा मी दाखवते. तर बघा आपले बेसनाचे एकदम हलव्यासारखे एकदम परफेक्ट असे लाडू इथे तयार झालेले आहेत. तर आता पुढची रेसिपी आपण बघूया. तर पुढची रेसिपी आहे आपले बिस्किट, म्हणजे ते सुद्धा गव्हाच्या पिठाचे, गुळाचे आणि गव्हाच्या पिठाची नानकटाई, आणि तीही बेकरीला न भाजताच घरच्या घरी आपल्याला बनवायची आहे. तर ती कशी बनवायची, तर चला त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आणि हे किलोचं प्रमाण जर म्हणाल ना तर 1 किलो गव्हाचं पीठ आणि 1/4 किलो गूळ असं हे प्रमाण आहे. आणि वाटीमध्ये थोडंसं वजनाचं प्रमाण कमी जास्त होतं. तर किसून घेतल्यामुळे मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ होतं आणि किसून घेतल्यामुळे गूळ अर्धी वाटी दिसत होता. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे गुळाचे खडे फुटत नाही ना, तर त्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ आणि पीठ एकजीव होईल. हाताने लवकर ते तुम्हाला किती केलं तरी गूळ बारीक होत नाही. साखर असली तर ती लगेच बारीक होते, पण गूळ मात्र लवकर बारीक होत नाही, म्हणून आपल्याला मिक्सरला हे दळून घ्यायचं आहे. तर आता सगळं पीठ आपण गूळ आणि पीठ मिक्सरला दळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी काजू टाकायचे आहे आणि 1 वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे. हे दोन्ही आपल्याला एकत्रच दळून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करून आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तर हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही नुसते गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचेही करू शकता. तर तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसेल तर तुम्ही नुसते गव्हाचे आणि गुळाच्या पिठाचेही करू शकता. पण काजू आणि डेसिकेटेड कोकोनट टाकल्यामुळे अजूनच वेगळी त्याला टेस्ट येते. आता थोडीशी आपण वेलची पूड टाकून घेऊया, 1 चमचाभर, आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे आहे. गोडाच्या पदार्थात कुठल्याही पदार्थात मीठ टाकलं ना
तर त्याची चव अजूनच वाढते. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे. इथे मी अर्धा लिटर तूप घेतलं आहे, तर आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं करून टाकायचं आहे. आणि तूप गावरान असल्यामुळे तूपसुद्धा थोडं कमी लागतं. तर बरेच लोक डालडा वापरतात ना बिस्किटसाठी, तर डालडा वापरू नका, तो शरीरासाठी हानिकारकच असतो. कमी खा पण चांगलं खा. तर मी सगळे जे पदार्थ केले आहे गोडाचे ते गावरान तुपातच केलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि चॅनलवर पण बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. तर त्या परातीत मळता येत नव्हतं म्हणून मी दुसरी परातीत घेतलेलं आहे, पीठ मोकळं करून, म्हणजे हाताने एकजीव करायला सोपं जाईल. कारण गूळ आणि सगळं बाकीचं साहित्य वाढल्यानंतर पीठ पण वाढलं होतं म्हणून परातीत जागा होत नव्हती. तर असं थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं पीठ मळत राहायचं आहे. तर हे सगळं आपल्याला करायला कमीत कमी 10 ते 12 मिनटं लागतात. चांगलं पीठ मळू ना तेव्हाच बिस्किट चांगले होतात. तर सगळं पीठ आपण मळलेलं आहे आणि याचे 2 भाग करून घेतलेले आहे. फक्त 2 चमचे पीठ तूप आपलं शिल्लक राहिलं होतं तेवढ्या याच्यातून. अर्ध्या भागात आपल्याला कोको पावडर टाकायची आहे, म्हणजे चॉकलेटचे आपल्याला करायचे आहे. तर 2 कलर असे दिसले पाहिजे, असे दिसायला सुंदर दिसतील. आणि चहाच्या चाळणीने आपल्याला कोको पावडर चाळून घ्यायची आहे. त्यामध्ये गुठळ्या काही कचरा राहिला तर तो बाहेर निघतो. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि साधं पीठ आपण वेगळं ठेवलेलं आहे. अर्धा भाग करून घ्यायचा आहे दोन्हींचाही आपल्याला. आणि आता चांगल्या प्रकारे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तर बघा, चॉकलेटवालं पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर हे नुसते तुम्ही चॉकलेटचेही करू शकता, प्लेनही करू शकता. तर हे मी चांगले दिसण्यासाठी केलेले आहे आणि खायला तर खरोखर चांगले लागतात तसं तर. आणि लहान मुलांनाही खूप आवडतील अशा पद्धतीने केले तर. तर इथे आपल्याला कढईतच करायचे आहे घरच्या घरी, म्हणून इथे काय करायचं, कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. सुरुवातीला बिस्किट आपले तयार होत आहे तोपर्यंत मीठ टाकायचं कढईत, खालीचा एक रिंग ठेवायची आणि 15 मिनटासाठी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. आता थोडे थोडे दोन्ही छोटे छोटे गोळे घ्यायचे एकसारखे आणि हातावर असे गोल गोल लाडू करून घ्यायचा आणि हातावर गोल गोल फिरवून त्याचा असा बिस्किटचा त्याला आकार द्यायचा. तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याच्या आकाराने सुद्धा करू शकता. आणि त्यावर मी चारोळे लावणार आहे. तुम्ही बदाम लावू शकता, काजू लावू शकता, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ना ते तुम्ही लावू शकता. तर आता ज्या प्लेटमध्ये तुम्हाला भाजायचे ना त्या प्लेटमध्ये आपण लगेचच ठेवून घेऊ. तर अशा प्रकारे एकसारख्या प्लेट घ्यायच्या आणि त्या प्लेटवरच लगेच आपल्याला बिस्किटं ठेवून घ्यायचे आहे. तर आता इथे 15 मिनटं झालेली आहे. गॅस कमी करू, एकदम खूप कमी पण करायचं नाही आणि खूप फास्ट पण ठेवायचं नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे 10 ते 12 मिनटं भाजून घ्यायचे आहे. आणि इकडे आता तोपर्यंत आपण इकडे बिस्किट पण करून ठेवलेले आहे. तर आता अशा पद्धतीने मी सगळे बिस्किट इथे तयार करून ठेवलेले आहे. 2-3 प्लेटमध्ये ठेवलेले आहे. तर बघा, दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि भाजल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो. तर इथे लाईट गेली होती, तर लाईटीमुळे तुम्हाला कलर थोडा वेगळा वाटत असेल, पण कलर मात्र अगदी जसा पहिला तुम्हाला दिसत होता ना अगदी तसाच ओरिजिनल कलर आलेला आहे. तर भाजल्यानंतर थोडेसे बघा फुगलेले पण आहे. कुठले आपण बेकिंग पावडर, सोडा काहीच वापरलेला नाही, तरी बिस्किट छान असे फुगलेले आहे, म्हणजे छान जाळीदार झालेले आहे. तर प्लेट बाजूला काढून ठेवायची आणि दुसरी प्लेट लगेचच रेडी करून लगेचच कढईमध्ये ठेवायची, म्हणजे बिस्किट पटापट तयार होतात. एका बाजूला आपण कामही करू शकतो आणि एका बाजूला आपण बिस्किटही भाजू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सगळे बिस्किट आपले तयार झालेले आहे आणि भाजूनही झालेले आहे. बघा, इथे लाईट आल्यानंतर तुम्हाला आता दाखवते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही कढईत बघत होता ना तेव्हा वेगळे दिसत होते आणि आता इथे वेगळे दिसत आहे. तर तिथे थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तसे दिसत होते. तर अशा पद्धतीने आपले बिस्किटसुद्धा इथे तयार झालेले आहे. आता पुढची आपण रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे शंकरपाळे. आपल्याला न लाटता शंकरपाळे कसे बनवायचे, लाटण्याने न लाटता, तर ती रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे, तर ते मिक्स करून घ्यायचं आणि 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्तही करू शकता. तर आता असं पाणी आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचं आहे आणि याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे 1 किलो पीठ एवढ्या पाण्यामध्ये बसतं. थोडंसं वेलची पूड टाकली, थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि इथे थोडेसे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत. तर पांढऱ्या तिळाने दिसायला छान दिसतात. 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपल्याला हा घोल आधीच तयार करून घ्यायचा आहे. तर बरेच लोक काय करतात की सगळं पिठामध्ये साहित्य टाकतात आणि नंतर पाणी आणि तूप त्याच्यामध्ये ॲड करतात,
पण ही तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून बघा, तर तुमचे 100% शंकरपाळे बिघडणार नाही. आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, इथे शंकरपाळेसुद्धा आपण गव्हाच्या पिठाचेच बनवणार आहोत. अजिबात इथे मैद्याचा वापर केलेला नाही. सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे, कारण हे पातळ असतं ना, तर सुरुवातीला चमच्याचा वापर केला तरी चालेल किंवा हाताचाही वापर तुम्ही करू शकता. थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ यामध्ये टाकायचं आहे. तर एकूण मला 1 किलोच्या थोडंसं वरती पीठ लागलेलं आहे. अजूनही पीठ आपलं पातळच आहे. तर 5 ते 6 वाट्या मला इथे पीठ लागलेलं आहे. आणि इथे तुम्हाला पीठसुद्धा कमी जास्त लागू शकतं. बऱ्याच लोकांचं बाहेरच्या चक्कीचं जे पीठ असतं जाड असतं, त्याला पाणी जास्त लागतं, आणि हे माझ्या घरच्या चक्कीचं पीठ असल्यामुळे मला थोडंसं जास्त पीठ लागलेलं आहे. पण एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं होतं. साखर जी टाकली होती ती पण परफेक्ट झाली होती. तूप पण परफेक्ट झालं होतं. चांगलं मळू मळू घ्यायचं आणि नंतर अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शंकरपाळे करायचे आहे. पण याच्यामध्ये आपण अजिबात आता इथे लाटण्याचा वापर करणार नाही किंवा मोठी पोळी करणार नाही. अशी हातानेच आपल्याला हे शंकरपाळे करायचे. तर ते कसे करायचे, तर तुम्ही पापडाची लाटी करतात ना, असा लांब सटक हे करतात ना पापडाच्या लाट्या बनवण्यासाठी, असा लांब हे करून घ्यायचा, रोल करून घ्यायचा एक असा. आणि त्यानंतर जशा आपण पापडाला लाट्या पाडतो ना, तशा लाट्या पाडून घ्यायच्या. तर एक रोल असा बनवून तुम्ही याच्या लाट्या पाडून ठेवायच्या भरपूर. आणि त्या कशा करायच्या पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, अशा लाट्या आपण बनवून घेतलेल्या आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि हाताच्या तळव्याने आपल्याला हे फक्त दाबायचे आहे. आणि तुमच्याकडे साचा जर असेल तर तुम्ही साच्याने असे काढू शकता, आणि नसेलच तर तुम्ही डायरेक्ट तळव्याने दाबून डायरेक्ट तळूसुद्धा शकता. तर माझ्याकडे गोल आणि स्टारच्या आकाराचे असे साचे होते, तर त्याने मी असे बनवून घेतले, म्हणजे एकसारखे होतात. तुम्ही जरी हाताने तळव्याने दाबले तसे केले तरीही चालतात, पण हे दिसण्यासाठी सुंदर दिसत होते. आणि माझ्याकडे साचे होते, तर त्याचा पण मी उपयोग चांगल्या गोष्टीसाठी केलेला आहे. तर आता इथे आपल्याला तुपात तळून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला थोडीशी पीठ टाकून बघायचं तूप तापलं आहे की नाही. तर तूप तापलेलं आहे. तर आता इथे आपण शंकरपाळे टाकून घेऊया. तर एका चाळणीनेच टाकून घ्यायचे, म्हणजे हातावर तूप उडणार नाही. ज्या झाऱ्याने आपल्याला काढायचे आहे त्या झाऱ्यावर टाकायचे आणि थोडे थोडे करून टाकून घ्यायचे. सुरुवातीला हलवायचं नाही, आणि नंतर आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे आणि हळूहळू हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचे आहे. आणि हा सतत अशाला उलटे पालटे करत राहायचे आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी चांगल्या तळल्या जातात. गोल्डन ब्राऊन झाले की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर एका चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तूप वगैरे असतं ना, तर ते सुद्धा चाळणीतून निथळून जातं. तर अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे ह्याच पद्धतीने आपण तळून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता, तळायलाही जास्त वेळ लागत नाही, दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर बघा, तर शंकरपाळे इथे आपले तयार झालेले आहे आणि खूप छान असे खुसखुशीतसुद्धा झालेले आहे. छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तर हाताने तोडल्यानंतर हाताने बघा चुरा होतो लगेच, आणि तोंडात टाकल्यास मेल्ट होत होते, इतके सुंदर झाले होते. तर असे शंकरपाळे तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करून बघा. आता आपले तिखटाचे पदार्थ सुरू झालेले आहे. इथे मी तुम्हाला लसूणी शेव दाखवणार आहे. तर खूप साधी सोपी पद्धत आहे. तर शेव तर भरपूर प्रकारची करतात, पण आज मी तुम्हाला लसूणी शेव करणार. लसूणी शेव म्हटलं की तिथे लसणाचा वापर जास्त आला, तर 1 वाटी लसूण घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला 2 चमचे इथे ओवा घ्यायचा आहे. तर हे 1 किलो पिठासाठी प्रमाण आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे आहे. 2 चमचे आपल्याला इथे धने लागणार आहे. तर धने हे गावरानच आपल्याला धने घ्यायचे आहे. तर हा सगळा मसाला आपल्याला सुरुवातीला कोरडाच दळून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा आपल्याला इथे बडीशोप लागणार आहे. तर हे 1 किलो शेवसाठी चं प्रमाण आहे, 1 किलो पिठाच्या शेवचं प्रमाण आहे. तर सुरुवातीला कोरडं दळून घ्यायचं बघा, आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून एकदम आपण मसाला दळतो ना, एकदम बारीक पेस्ट, अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर इथे बघा दळून झालेलं आहे छान असं. आणि आता इथे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. तर एका घमेल्यामध्ये, मोठ्या घमेल्यात मी पीठ चाळून घेणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे. तर पुरणाच्या चाळणीने हे पीठ चाळून घेणार आहे. मी घरच्या चक्कीचं पीठ असल्यामुळे त्यात जास्त गुठळ्या नाही, पण तरीही मी इथे चाळून घेणार आहे, कारण थोड्याफार गुठळ्या असेल तर त्या निघून जातात. आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी इथे तांदळाचं पीठ लागणार आहे. तर
चमच्याने जर म्हणाल ना तर 7 ते 8 चमचे इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर तांदळाच्या पिठाने काय होतं की शेव आपली कुरकुरीत होते आणि तेलही कमी लागतं. याचे 2 फायदे होतात. आणि त्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी मी लाल तिखट टाकलेलं आहे. तर 5 ते 6 चमचे आहे आणि 4 चमचे मीठ टाकलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी मीठ. तर हे मीठ आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तुमचं प्रमाण जसं असेल ना त्याप्रमाणे करा. कारण माझी मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून मी इथे मिरची जास्त घेतलेली आहे. आणि लसूणी शेव म्हटलं की ती तिखटच चांगली लागते. आता हे मीठ जाड सैंधव मीठ असल्यामुळे ते बारीक झालं नाही. तर हे पेस्ट टाकल्यामुळे ते पाण्यात विरघळून जाईल. तर ते अजिबात कमी करायचं नाही. तर ही पेस्टसुद्धा आपल्याला ह्या चाळणीनेच चाळून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे काही दळलं असेल ना तर त्यात काही तुकडे वगैरे राहिले असतील ना तर ते चाळणीत वरती राहतील. तर चौथा कारण तो शेव करताना मध्ये अडकू नये म्हणून आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. तर थोडं पाणी टाकूनसुद्धा आपल्याला हे सगळा मसाला धुवून घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून आपल्याला मसाला पिळून घ्यायचा आहे. आणि दिवाळीत आपण चकल्या करतोच ना, तर त्या चकल्या करण्यासाठी आपल्याला हा मसाला तुम्ही वापरू शकता किंवा सुकवून ती भाजीलासुद्धा तुम्ही वापरू शकता. आता इथे आपल्याला थोडंसं 1 चमचाभरच फक्त तेल टाकायचं आहे, खूप जास्त तेल टाकायचं नाही. तर एक तेल चमचा जास्त पडलं होतं माझ्याकडून, पण 1च चमचा टाका फक्त तुम्ही. आणि आता आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं, पाणी एकदम टाकायचं नाही. आणि अशा पद्धतीचं आपल्याला पातळ पीठ मळायचं आहे. तर पातळ का मळले आहे तुम्हाला कळेलच भिजल्यानंतर. कारण यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना, तांदळाचं पीठ हे पाणी जास्त सोक करतं. तर बघा भिजल्यानंतर असं घट्ट होतं पीठ. आणि याआधी मी खारी शेव केली होती तर त्याच साच्यामध्ये आता इथे मी लगेचच करून घेणार आहे. दिवाळी म्हटलं की एकामागे एक आपण सारखे पदार्थ बनवत राहतो, त्याच्यामुळे भांडे पण आपले भरपूर निघतात. तर म्हणून एकाच वेळेस मी जेव्हा शेव करते ना तर 2-3 प्रकारच्या शेव एकाच वेळी करून घेते. तेलही सारखं सारखं तापवायला लागत नाही. आता इथे खारी शेव तळून झाली होती आणि त्यानंतर लगेच लसूणी शेव इथे तळायला घेतलेली आहे. तर तेल चांगलं कडकडीत तापलेलं होतं. ही सगळी तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे. कुठलेही जेव्हा तुम्ही 2-3 पदार्थ करतात ना, तयारी आधी केली तर तुम्हाला दिवाळीचे पदार्थ करायलासुद्धा वेळ लागत नाही. तर मी एक दिवशी 3-3, 4-4 पदार्थ बनवते. मला अजिबात वेळ लागत नाही. 2 ते 3 दिवसातच माझं दिवाळीचं फराळ पूर्ण मी करून टाकते. बरेच लोक 8-8 दिवस लावतात, पण माझं भरपूर असतं, मोठे मोठे डबे भरतात, पण मला अजिबात वेळ लागत नाही. तर इथे बघा अशा पद्धतीने पाण्यात तेलाचे बुडबुडे संपले की लगेचच शेव काढून घ्यायची, म्हणजे शेव कच्ची राहणार नाही आणि त्याचा कलरही जास्त परतणार नाही. तर अशा पद्धतीने आपली शेव एक घमिलभर मोठं घमिलं शेवचं भरलं होतं. अगदी हलव्यासारखीच शेव झालेली आहे. आणि हातालाही अजिबात तेल लागत नव्हतं, एकदम अशी कोरडी हाताला लागत होती. तर ही इथे शेवसुद्धा आपली तयार झाली आहे. ही तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता, कशालाही याची शेवचा ह्या वापर तुम्ही करू शकता. किंवा असंही खायला म्हणून तुम्ही दिवाळीलाच नाही तर तुम्ही अशी मधूनही खायलासाठी ही शेव बनवू शकता. तर अशा पद्धतीने ही दिवाळीला शेव नक्कीच करून बघा. तर आता आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो आपला पातळ पोह्यांचा चिवडा. तर बऱ्याच लोकांचे पातळ पोह्यांचे चिवडे फसतात, पण आज तुम्हाला वेगळी एक पद्धत दाखवणार आहे. एक वेगळ्या आणि भरपूर साऱ्या टिप्ससुद्धा त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला दुकानातून पोहे आणल्यानंतर हे चाळणीने चाळून घ्यायचे आहे स्वच्छ. आणि त्यामध्ये जो कचरा वगैरे असेल ना, तर पावडर असते त्यामध्ये कचरा असतो, निवडूनसुद्धा घ्यायचे आहे आपल्याला आणि चाळूनसुद्धा. आणि बारीक जे तुकडे असतात ना तर ते तेलात जेव्हा तुम्ही चिवडा बनवतात ना तर हे चुरा तो कचकच लागतो, म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे. आणि एका कढईत मी तापायला ठेवली आहे. आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे, फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही, कारण हे आपल्याला भाजायचे नाही आहे, फक्त गरम करायचे आहे. तर गरम करण्यासाठी इथे मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून पोहे आपले असे सुकुडल्या जाणार नाही मीठ टाकल्यामुळे. तर जेव्हा आपण मीठ टाकत नाही आणि असेच तुम्ही पोहे भाजतात ना तर पोहे गोळा होतात आणि ते चपटे दिसत नाही, मग ते पातळ पोह्यांना काहीच अर्थ राहत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे 10 मिनटं पोहे भाजून घ्यायचे आहे. आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे, म्हणजे नुसते गरम करायचे आहे, हाताला असे गरम लागले पाहिजे. आणि हाताने असे चुरून बघायचे.
आणि भाजायच्या आधी मात्र एक दिवस आपल्याला ऊनसुद्धा द्यायचं आहे. सुरुवातीला मी एक ऊन दिलं होतं आणि झाकण ठेवून ऊन द्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे काही मसाला बनवून घ्यायचा आहे त्या चिवड्यासाठी. तर इथे मी साखर घेतलेली आहे 2 चमचे, मीठ घेतलेले आहे 2 चमचे. पण हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण 1 किलो मीठ हे आपल्या चिवड्याचं प्रमाण आहे. चाट मसाला घेतला 1 चमचा, 1 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धना पावडर घेतली आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि थोडंसं आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे. यातलं सगळं टाकायचं नाही, तर चिमूटभरच फक्त टाकायचं आहे. तर हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर असा मसाला बनवल्यामुळे मसालासुद्धा पोह्यांना चांगला लागला जातो. तरी बघा आपला पोह्यांचा चिवड्याचा मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे. 1 किलोचं परफेक्ट असं प्रमाण आहे. तर आता त्यासाठी आपल्याला इथे काही शेंगदाणे खोबरं असं भाजून घ्यायचं आहे ना. त्यासाठी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. पाव किलो तेल टाकलेलं आहे फक्त. आणि चाळणीमध्येच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे जेणेकरून काढायला सोपे जातील. तर ही चाळण अशी तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे सगळं तळायचं आहे. गॅस अजिबात कुठेही फास्ट ठेवायचा नाही. थोडं थोडं करून सगळं आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. बदामचे काप केलेले आहे मी, अर्धा वाटी बदामचे काप घेतलेले आहे. तर यातले काही जिन्नस तुम्ही कमी जास्तही करू शकता. तर तुम्हाला बदाम टाकायचे नसेल तर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकले तरी चालेल. अर्धी वाटी काजूचे काप करून घेतले आहे, ते टाकलेले आहे. तर एकदम शाही चिवडा असा तयार होतो. आणि 6 महिने जरी तुम्ही हा चिवडा ठेवला ना तरी तुमचा चिवडा अजिबात असा वातड होणार नाही की खराबसुद्धा होणार नाही. त्यानंतर इथे मी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे अर्धी वाटी. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता ह्यासुद्धा आपल्याला तेलात थोडा वेळ तळून घ्यायचे आहे. खोबऱ्याचे 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. तर आपले वेफर्स किसायची किसणी असते ना, तर त्याने असे कापून घ्यायचे आणि त्याचे पातळ पातळ काप करायचे. म्हणजे एकदम पातळ असे काप तयार होतात. जेव्हा तुम्ही सुरीने करता वेळ तर लागतोच, पण जाडसरसुद्धा होतात. तर ही टीप तुम्ही एकदा फॉलो करून नक्की बघा खोबरं पातळ करण्यासाठी. आणि आता इथे आपल्याला बेदाणे टाकायचे आहे थोडेसे. बेदाणे तेलामध्ये लगेचच फुलतात बघा. असे वरती आले की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर आपले बेदाणेसुद्धा छान फुलले आहेत. आता इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता चांगला कुरकुरीत होऊन द्यायचा. कढीपत्ता आणल्यानंतर धुवून काढायचा, कपड्याने कोरडा करायचा, पंख्याखाली सुकवून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला इथे तळायला टाकायचा आहे. जेणेकरून तो अंगावर आपल्या त्यातलं पाणी वगैरे उडणार नाही, तेल उडणार नाही. तर अजिबात त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवर तळल्यामुळे त्याचा कलरही त्याचा डाऊन होत नाही. तर त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून कापून घ्यायची आणि नंतर पंख्याखाली थोडी सुकवून घ्यायची. म्हणजे तळायला जास्त वेळ लागत नाही. तर कोथिंबीरसुद्धा पूर्ण पाणी सुकेपर्यंत तळून घ्यायची आहे. तर चाळणीत तळल्यामुळे तुमचे सगळे मसालेसुद्धा वरच्यावर राहतात आणि तळायलाही वेळ काढायलाही वेळ लागत नाही. तर डायरेक्ट कढईत टाकले तर ते काढायला वेळ लागतात. इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या एकदम बारीक कापून घेतल्या आहेत. त्यासुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या तळून घ्यायच्या आहे. तर आता हेच खाली तेल बघा तुम्ही भरपूर आपलं खराब तेल झालेलं आहे ना, हे टाकून न देता तुम्ही ते तेल परत कसं रियूज करायचं तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बऱ्याच लोकांचा मला चांगला रिस्पॉन्स पण आलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा मिरच्यासुद्धा छान तळून झालेल्या आहे. तुम्ही कलरही बघू शकता, अजिबात काळा वगैरे झालेला नाही. म्हणून तळताना मात्र कमी गॅसवर तळायचं. आता जो मसाला आपण बनवला होता ना तो या पोह्यांवर टाकून घेऊया. एक एक आता साहित्य आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. आणि जे आपण तळून घेतलेले आहे ना सगळे मसाले ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला. वरून तेल वगैरे अजिबात यामध्ये टाकायचं नाही. जेवढं आपण तळण्यासाठी वापरलेलं आहे ना तेवढंच तेलाचा याच्यात आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला आता मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण सगळं टाकलं होतं. आता चमच्याने आपल्याला झाऱ्याने चांगलं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. खूप हाताने
जोर जोरात हलवायचं नाही, नाहीतर पोहे तुटल्या जातात, त्याचे तुकडे होतात. म्हणून हलक्या हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आपल्या पोह्यांना लागेल. तर अशा पद्धतीने आपले हे पातळ पोह्यांचा चिवडा, आत्तापर्यंत मी पहिल्यांदाच हा चिवडा केला होता, पण खूप छान झाला होता. कारण याआधी मी जे आपले खायचे पोहे असतात ना, तर त्याचाच चिवडा करत होते. तर बघा, कलरही सुंदर आलेला आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि टेस्ट तर खूपच छान झाली होती. आंबट गोड अशी चटपटीत अशी आपली शेव तयार झाली होती. सॉरी, चिवडा झालेला आहे. तर आपला चिवडा तयार रेसिपी आहे म्हणजे ते म्हणजे अनारसा. तर अनारसा बनवण्यासाठी इथे मी 3 दिवस तांदूळ भिजत टाकले होते, तर ते पंख्याखाली सुकवून घेतलेले आहे. आणि हे आपण तांदूळ आपल्याला अर्धा ते पाऊण तास सुकून घ्यायचे आहे. अशा हाताला थोडेसे ओलसर लागले पाहिजे, एकदम कोरडे करायचे नाही, तर खूप जास्त वेळ सुकवायचे सुद्धा नाही. तर त्या सुरुवातीला आपल्याला असे मिक्सरला दळून घ्यायचे आहे. सुकवल्यानंतर 3 दिवस भिजवायच्या टायमाला आपल्याला रोज त्याचं पाणीसुद्धा चेंज करायचं, हे मात्र लक्षात ठेवा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे दळून घ्यायचं आणि नंतर चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर पिठाची चाळणी असते ना, तर त्यांनी हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं दळायचं आणि थोडं थोडं चाळून घ्यायचं. आणि वरती परत जे तांदूळ राहते ना, ते परत मिक्सरला टाकून आपल्याला परत दळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. तर बघा, अशी जाडसर राहतो ना कणिक, ती पुन्हा एकदा मिक्सरला टाकायची आणि पुन्हा एकदा आपल्याला दळून घ्यायची आहे. तर इथे आपली अशाच पद्धतीने आता इथे आपण सर्व तांदूळ दळून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला इथे पाऊण किलो गूळ लागणार आहे. तर 1 किलो तांदूळ होते, त्यासाठी इथे पाऊण किलो गूळ चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तूप थोडंसं मी गरम करून घेतलं आहे, मेल्ट करून, आणि 3 चमचे तूप टाकलेले आहे. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. कारण गूळ हाताने किती बारीक केला तरी हाताने बारीक होणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, तर परत मिक्सरमध्ये टाकायचं, म्हणजे गूळ आणि पीठ एकजीव होईल आणि तूप एकजीव होईल. तर बघा, कारण हाताने एकजीव करायला खूप मेहनत लागते, बरेच लोक करतात, पण तुम्ही ही एक ट्रिक वापरून बघा, तर तुमची बरीच मेहनत कमी होईल आणि तुमचा वेळही वाचेल. तर याआधी मी याच्यामध्ये साखर दळली होती, तर त्याच भांड्यामध्ये आता हे आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने दळल्यानंतर कलर बघा तुम्ही चेंज झाला आणि पीठही एकजीव झालं. ओलसरपणा असल्यामुळे पीठ लगेचच एकजीव होतं. आणि गूळ आणि पीठ थोडंसं ओलसर असताना त्याचा एकजीव केल्यानंतर त्याचा गोळाही लगेच तयार होतो. तर आता एकजीव आपल्याला असं करून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा एकदा सगळं दळल्यानंतर आणि नंतर त्याचे आपल्याला गोळे करून ठेवायचे आहे. तर हे तुम्ही दिवाळी कमीत कमी महिनाभर असते ना, तेव्हा तुम्ही हे पीठ बनवून ठेवू शकता. जेवढा जास्त वेळ पीठ तुम्ही भिजवून ठेवाल ना, तर तेवढ्या अनारसा चांगल्या होतात. तर ह्या मी खुसखुशीत अशा कुरकुरीत अशा अनारसा केलेल्या आहे आणि त्याही आपल्या हाताने न थापता अनारसा बनवलेल्या आहे. तर इथे बघा, मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे. तर जवळपास मी 8 दिवस भिजवलं होतं. 8 दिवसानंतर लगेचच करायला घेतल्या, कारण माझ्याकडे वेळ नव्हता, मला थोडंसं भिजायला लेट झालं होतं. तर आता इथे बघा, आपलं 8 दिवसाचं पीठ झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी जशाच्या तसं दिसत आहे. कुठेही तुम्हाला इथे बुरशी वगैरे आलेली दिसणार नाही. तर म्हणजे एकदम पीठ तांदूळ सुकवण्याची जी पद्धत आहे ना, ती एकदम परफेक्ट पाहिजे, तरच तुमच्या अनारसा चांगल्या होतील. तर आता इथे 2 गोळ्यांच्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर ते पीठ आपल्याला तेवढं फोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये केळी टाकायचे. तुम्ही केळीच्या ऐवजी दूधही वापरू शकता, पण टाकताना मात्र अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर मी इथे केळी एक घेतलेली आहे, पण त्यातला एकच तुकडा घेतलेला आहे छोटासा, तेवढा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर एकदम परफेक्ट तेवढाच लागलेला आहे आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं तसंच्या तसं. कारण पीठ आपलं थोडं ओलसर होतं ना, त्याच्यामुळे पीठ कमीच लागतं. आणि आता याचे काय करायचे, 2 भाग करायचे आणि याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. जशा पोळ्या लाटतो ना, अगदी तशाच हातावर आपल्यालाही थापायचे नाही, म्हणजे ही सुद्धा एक तुमची वेळ वाचते. तर एक प्लॅस्टिक शीट घ्यायचं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं.
प्लॅस्टिक शीटच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता आणि त्याला तूप लावल्यानंतर जो गोळा केलेला आहे ना तर तो यावर ठेवून घ्यायचा आणि त्यावर परत प्लॅस्टिक शीट टाकायची आणि ही आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. चांगली पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही ह्या अनारशा बनवू शकता. तर ही एकदम सोपी एक पद्धत आहे, वेगळ्या पद्धत मी तुम्हाला अनारशांची आज दाखवलेली आहे. तर तुम्ही जास्त मोठं सीट असेल तर तुम्ही अखंड एक उंडा घेऊन सुद्धा याची पोळी लाटून एकदम अशा अनारशा करू शकता. आता यावर थोडीशी खसखस आपल्याला टाकून घ्यायची आहे. खसखस तुम्ही नंतरही टाकू शकता, पण ही आत्ता टाकली ना तर ही आपण पुन्हा एकदा लाटून घेणार आहोत ना, मग आतपर्यंत ही खसखस जाते. जेव्हा तुम्ही तळतात ना तर तेव्हा ती बाहेर येत नाही. तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि प्रत्येक अनारशीला तुम्हाला खसखस लावायची सुद्धा गरज पडणार नाही. आता आपण एक साचा घेतलेला आहे, माझ्याकडे साचे आहे असे. तर त्याने तुम्ही किंवा एखादं बाटलीचं बूच असेल किंवा छोटासा ग्लास असेल, वाटी असेल, तर त्याने सुद्धा तुम्ही असे अनारसे पाडून घेऊ शकता. एक वेळेस तुम्ही 10 ते 12 अनारसे आरामात करू शकता. आता तुमची पोळी किती मोठी आहे त्यानुसार. तर इथे तूप तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे अनारसे टाकून घ्यायचे. आधी तूप तापलं आहे की नाही ते पण बघायचं आहे आपल्याला. आणि सुरुवातीला आपल्याला अजिबात त्याला हलवायचं नाही, ते आपोआप वरती येतात बघा. तुम्ही टाकल्यानंतर आपोआप वरती यायला लागलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर तूप सोडायचं आहे. हळूहळू तूप सोडायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलातही हे तळू शकता. तर बघा आता अनारसे छान तळून झाले आहे आणि जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता, छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. एका चाळणीवर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं तूप असतं ना ते सुद्धा निथळून चाळणीमध्ये खाली एक पातेलं ठेवायचं आणि त्यावर एक चाळणी ठेवायची. म्हणजे एक्स्ट्राचं तूप वगैरे असेल ना तर ते सुद्धा निथळून जातं. तर अशा पद्धतीने आपण सगळे अनारसे तळून घेतलेले आहे आणि वरती बघा खाली तूपसुद्धा गळालेलं आहे. एक्स्ट्राचं जे तूप होतं ना ते सुद्धा निघून गेलेलं आहे. आणि बघा असे खुसखुश कुरकुरीत मी अनारसे केलेले आहे. आणि तुम्हाला सॉफ्ट हवे असेल तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले हे अनारसेसुद्धा तयार झालेले आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या रेसिपी तयार झालेल्या आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी रेसिपी कुठली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यातल्या माझ्या कुठल्या कुठल्या रेसिपीमध्ये काही तुम्हाला चुका जर वाटल्या असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकतात. तर आता कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्या एकाच व्हिडिओमध्ये भरपूर असे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवले, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर जाण्याची गरज पडणार नाही किंवा दुसरे व्हिडिओसुद्धा सर्च करण्याची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपले अनारसे तयार झालेले आहेत. तर इथे शंकरपाळेसुद्धा तयार झालेले आहे. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शंकरपाळे बनवून दाखवलेले आहे. खूप खुसखुशीत आणि झटपट होणारे असे हे शंकरपाळे आहे आणि करायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. आता इथे पातळ पोह्यांचा चिवडासुद्धा आपला तयार झालेला आहे. तर एकदम तो पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. बेसनाचे लाडूसुद्धा वेगळ्या पद्धतीचे झालेले आहे आणि बिस्किट, अनारसा हे सगळे पदार्थ तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला करून दाखवलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच तुम्हाला साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील. तर चला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.